गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. धौम्य ऋषी नावाचे एक फार मोठे महर्षी होऊन गेले. त्यांना अनेक शिष्य होते. त्यांच्याच एका शिष्याचं नाव होतं उपमन्यू. या उपमन्यूची आपल्या गुरुजींवर निस्सीम भक्ती होती. तो इतर शिष्यांसमवेत आपल्या गुरुगृही राहत असे. एक दिवस धौम्य ऋषींनी उपमन्यूची आपल्यावर खरोखर किती श्रद्धा आहे याविषयीची परीक्षा घेण्याचं ठरवलं. म्हणून त्याला जवळ बोलावून ते म्हणाले, बाळा, तू रोज काय खातोस? मला जे काही देण्यात येतं ते मी खातो, असं उपमन्यू म्हणाला. मग आजपासून तू असं कर, तुला जे काही खायला देण्यात येईल ना ते तू मला आणून दे, असं गुरुजी म्हणाले. याचा अर्थ असा होता की उपमन्यूला काहीही खायला मिळणार नव्हतं. उपमन्यूने मान हलवून होकार दिला. त्याने आपल्या गुरूंची आज्ञा अत्यंत आनंदाने पाळायचं ठरवलं. त्यानंतर पुढचे कित्येक दिवस उपमन्यू आपल्या वाट्याचं सर्व अन्न आपल्या गुरुजींना नेऊन देत असे. तरी सुद्धा त्याची तब्येत अगदीच निरोगी आणि ठणठणीत राहिली होती. तो आनंदी दिसायचा. ते पाहून धौम्य ऋषींना आश्चर्याचा धक्का बसला. ते त्याला जवळ बोलावून म्हणाले, बाळा, गेले काही दिवस तू काय बरं खात आहेस? त्यावर उपमन्यू त्यांना म्हणाला, गुरुजी, माझ्या वाट्याचं सर्वच अन्न मी तुम्हाला देतो, पण त्याचबरोबर मी आजूबाजूच्या 4 घरी माधुकरी मागून माझं स्वतःच पोट भरतो. त्यावर गुरुजी म्हणाले, नाही उपमन्यू, तू असं करता कामा नयेस. तू जर असं केलंस तर इतर लोकांना त्या घरातून भिक्षा मिळणार नाही, त्यामुळे ते उपाशी राहतील. त्यावर उपमन्यूने मान डोलावून होकार दिला. त्यानंतर असे आणखी काही दिवस गेले. उपमन्यू अजून देखील निरोगी आणि धडधाकटच होता. त्याच्या प्रकृतीवर काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता. मग धौम्य ऋषी त्याला जवळ बोलावून परत एकदम म्हणाले, बाळा, गेल्या काही दिवसांपासून तू तुझं पोट कसं बरं भरतोयस? तेव्हा उपमन्यू त्यांना म्हणाला, मी रोज आपल्या गायींना जेव्हा चरण्यासाठी नेतो तेव्हा मी तिथे त्यांचं दूध पितो. तेव्हा मग गुरुजी त्याला म्हणाले, बाळा, तू असं करणं ताबडतोब थांबव पाहू. उपमन्यू उपाशीपोटी किती दिवस तग धरू शकतो आणि त्याची आपल्यावर किती बरं भक्ती आहे याची ऋषींना परीक्षा घ्यायची होती. त्याचबरोबर त्यांना त्याचा आज्ञाधारकपणा सुद्धा तपासून पाहायचाच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उपमन्यू जेव्हा रानात गायींना चरायला घेऊन गेला तेव्हा त्याला खरं म्हणजे खूप भूक लागली होती, परंतु त्याच्याकडे खायला प्यायला काहीच नव्हतं. पण गुरुजींना दिलेला शब्द तर पाळायलाच हवा होता. मग त्याने जवळच्या एका झाडाची पानं खाण्यास सुरुवात केली, परंतु दुर्दैवाने ती विषारी वनस्पती होती. त्यामुळे ती पानं खाल्ल्यावर उपमन्यूची दृष्टी जाऊन त्याला अंधत्व आलं. संध्याकाळ झाल्यावर तो जेव्हा गुरुकुलात परत जायला निघाला तेव्हा त्याला रस्ता सापडेना. त्यामुळे चालता चालता त्याचा पाय अडखळला आणि तोल जाऊन तो एका कोरड्या विहिरीत पडला. संध्याकाळी गायी गुरं आश्रमात आपण आपली परत आली, परंतु त्यांच्या बरोबर उपमन्यू आलाच नाही. त्यानंतर ते कित्येक तास तरी धौम्य ऋषींनी उपमन्यूची वाट पाहिली, पण तरीही तो परत आलाच नाही. मग ते इतर काही शिष्यांना बरोबर घेऊन उपमन्यूच्या शोधात निघाले. त्याचा शोध घेत घेत त्याला हाका मारत मारत ते सर्वत्र फिरू लागले. अखेर त्यांना क्षीण आवाजात मारलेल्या हाका ऐकू आल्या, गुरुजी, गुरुजी, मी इथे आहे. मग गुरुजी त्या आवाजाच्या रोखाने निघाले. अखेर उपमन्यू त्यांना एका कोरड्या विहिरीत पडलेला दिसला. त्याची दृष्टी तर गेलेली होती आणि तो उपाशी देखील होता. मग गुरुजींनी स्वर्गस्थ देवदेवतांच्या वैद्यांची म्हणजेच अश्विनी कुमारांची प्रार्थना केली. अश्विनी कुमार तातडीने तिथे आले आणि त्यांनी उपमन्यूला एक विशेष औषध दिलं. उपमन्यूने मात्र ते औषध घेण्यास नम्रपणे नकार दिला. माझ्या गुरूंनी जर मला हे प्राशन करण्याची आज्ञा दिली तर आणि तरच मी हे औषध घेऊ शकेन,
अन्यथा नाही, असं तो ठामपणे म्हणाला. बाळा, तू हे औषध ताबडतोब घेतलं नाहीस तर तू जन्मभर असा दृष्टीहीनच राहशील, असं अश्विन कुमार म्हणाले. माझ्या गुरूंच्या आज्ञेचा भंग करण्यापेक्षा मी आजन्म अंध राहणं पसंत करीन, उपमन्यूने नम्रपणे त्यांना सांगितलं. त्याच्या आवाजात आपल्या गुरूंविषयीची भक्ती ओतप्रोत भरलेली होती. हे ऐकताच धौम्य ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, बाळा, मी घेतलेल्या परीक्षेत तू पुरेपूर उत्तीर्ण झालास. आता इथून पुढे तुला कुठलाही वेदाभ्यास करावा लागणार नाही, कारण सर्व ज्ञान आपोआपच तुझ्याकडे येईल. त्यामुळे बाळा, आता तू हे औषध प्राशन कर. ते ऐकल्यावर उपमन्यूने हसून होकार दिला. त्याने ते औषध प्राशन केल्यानंतर काही क्षणांतच त्याची गेलेली दृष्टी परत आली आणि पुढील काळात तो एक अत्यंत विद्वान महर्षी बनला. अशा प्रकारे उपमन्यूने गुरूंची आज्ञा पाळली. कशी वाटली माझी ही आजची द स्टोरीज कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक देखील करा. ही स्टोरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीज मध्ये. धन्यवाद.